जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, मी एन के जाधव उजळमकर, संस्थापक छत्रपती शिवाजीराजे फाउंडेशन तथा शेतकरी व दूध व्यावसायिक। आज फुले संगम या सोयाबीनच्या जातीच्या लागवडी संदर्भात आपल्याला चर्चा करायची। सध्या महाराष्ट्रभर फुले संगम या सोयाबीनच्या वाणाची चर्चा आहे। 2017 मध्ये राहुरी कृषी विद्यापीठाने हा वाण विकसित केला। त्याचे काही वैशिष्ट्य वगैरे आहेत, ते आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये आपण पाहू। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की सरी पद्धतीने जे आपण लागवड करतो, आपली पारंपरिक पद्धत आहे सोयाबीनची पेरणीची, पण सरी पद्धतीने आपण लागवड करतो, तर ते लागवड करण्यासाठी जो खर्च आहे, जेवढा पेरणीला खर्च येतो ट्रॅक्टरला, तेवढा सरी मारायला खर्च येतो। लावणीच्या वेळेला थोडासा ॲडव्हान्स खर्च आहे। एक 6-7 बायाच्या कामाच्या कॅपॅसिटीनुसार ही बायांची संख्या कमी जास्त होईल। एक 6 बाया जर लावल्या तर 1 एकरमध्ये सोयाबीनच्या ती लागवड बाया टुवून घेतात। सरासरी 200 रुपयाचा रोजगार आमच्याकडं आहे। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये तो रोजगार कमी जास्त असेल, त्या हिशोबाने खर्च कमी जास्त होईल। तर एक 1200 रुपये ते 1500पर्यंत खर्चामध्ये ही लागवड होऊन जाते। ॲक्च्युली पेरण्यासाठी ट्रॅक्टरला 900 रुपये लागतात। तर सुरुवातीला आपण सरी जी पाडून घेतो, ते सरी पाडून घेताना 2.5 ते 3 फुटाचं अंतर ठेवायचं। सरीचा शेंडा साफ करून घ्यायचा आहे आणि त्या शेंड्यावरती दोन्ही बाजूला सोयाबीनच्या ह्या टोपण पद्धतीनं लावण करून घ्यायचे आहे। आपण जी स्क्रीनवर पाहतोय तिथं सरी पाडलेली नाही आहे, तिथं खुणा केलेल्या आहेत, त्या हिशोबाने लावण चालू आहे। त्यानंतर लावण केल्याच्या नंतर एक 10-15 दिवसाच्या हिशोबाने आपण जर पहिली फवारणी करून घेतली, यामध्ये खोड माशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी। तसं तर या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की खोडमाशी आणि तांबेरा या 2 रोगाला हा वाण बळी पडत नाही। त्याची निर्मितीच त्या हिशोबाने केलेली आहे। त्याच्यामुळं तरीही वातावरणाचा काय बदल म्हणून आपण आपली खबरदारी म्हणून पहिल्या फवारणीमध्ये त्या गोष्टीची खबरदारी घ्यायची। त्यानंतर
उत्पन्नाचं फार मोठं उत्पन्न देणार हे पीक असल्यामुळं ह्याच्याकडे लक्षपूर्वक आणि ध्यान देऊनच आपण लक्ष देऊनच पूर्ण गोष्टी ऐकून शिकून जर केल्या तर उत्पादन चांगलं मिळू शकतं. आता आपण जे पाहतोय हा प्लॉट शेंगामध्ये जे रूपांतर फुलांचं रूपांतर शेंगामध्ये झालं, शेंगा लागलेले आहेत. आता शेंगा लागल्याच्या नंतर त्या शेंगा टिकणं गरजेचं आहे. त्यावर किडी अळी कुठल्या पडू नये यासाठीची चौथी फवारणी करून घ्यायची. यानंतर फवारणी असत नाही. चौथी फवारणी करून घेतल्याच्या नंतर ते जे काही फुलं असतील आपण त्यामध्ये फवारणी करत असताना त्याच्यामध्ये खात असेल तर खताचा काही प्रमाणामध्ये आपण वापर केला. आता बोलण्याच्या ओघामध्ये आपण एक टॉपिक सोडून दिला की ह्याला खात कुठला वापरायचा, तर आपण सिंगल सुपर फॉस्फेट वापरू शकतो. आता DAP बरेच लोक वापरतात. ॲक्च्युली DAP मधल्या इतर घटकांची इथं गरज नसते. ह्याला स्फुरदाची जास्त गरज असते. नंतर तर त्याच्या मुळामध्ये गाठी, ज्या मुळावर गाठी असतात त्या गाठीमध्ये हवेतलं नायट्रोजन घेऊन त्याचं रूपांतर करण्याची क्षमता ह्या झाडामध्ये ऑलरेडी असते. त्यामुळे ह्याला युरियाची गरज नसतेच, नत्राची गरज नसतेच. गरजेनुसार आपण टाकू शकता. जमिनीच्या प्रकारानुसार, हवामानानुसार काही आवश्यकता वाटली आपल्याला तर जर पीक पिवळं वगैरे पडत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता, काय अडचण नाही. परंतु सिंगल सुपर फॉस्फेट 1261 ही खतं जर आपण ह्याला वापरली तर ही यासाठी पोषक असतात. त्याच्यानंतर आता आपण जी समोर स्क्रीनवर पाहतोय हा प्लॉट शेंगाचा प्लॉट आहे. याला तुम्ही शेंगा पहा, मुबलक प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत. आपल्याकडं सोयाबीनमध्ये बहुतांशी एक 30, 40, 50 चांगला शेतकरी असेल, चांगले कष्ट केले असतील 60-70पर्यंत सोयाबीनच्या शेंगा त्या झाडाला असतात. तर तेवढ्या शेंगाच्या हिशोबाने आपलं उत्पादन महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 10-12 क्विंटलपर्यंत उत्पादन जर भेटलं तर तो चांगला शेतकरी, प्रगतिशील शेतकरी असं गृहीत धरलं जातं. परंतु या जातीनं सगळे निकष बदलून टाकलेले आहेत. अगदी काही लोक 18-20 क्विंटलचं उत्पादन घेत आहेत, काही 25 ते 30पर्यंत त्याचं उत्पादन घेत आहेत. काही जगभराचा जरी विचार केला तर 51 क्विंटलपर्यंत सुद्धा उत्पादन, एकरी बोलतोय मी, एकरी 51 क्विंटलपर्यंत सुद्धा उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. आपल्याला 51पर्यंत आता कंडिशनला जाणं शक्य नाही आहे, कारण त्याचा पण एक वेगळा आपला व्हिडिओ बनवायचाच आहे. 7वा-8वा भाग तो आपल्या सोयाबीनचा येईल, त्यामध्ये ते 51 क्विंटल जर कसं काढलं आहे, त्यासाठी काय करावं लागतं ते आपल्याला सगळं पाहायचं आहे. पण आज आपण जे पाहतोय तो सरासरी 18 ते 20 क्विंटल उतार आपल्याला भेटेल अशा हिशोबाने आपण ह्याची माहिती पाहतोय. तर हे तुम्ही जे समोर स्क्रीनवर पाहता ह्याच्यावर बघा, तुम्ही कुठलं पान तुम्हाला खाल्ल्याला दिसणार नाही, छिद्र वगैरे आहे थोडं बहुत. बहुतांशी रोग, किडी अळी हासला टॉपिकच नाही. वेळच्या वेळेला फवारण्या झाल्या आणि त्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी दिल्याच्यानंतर ह्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे ती मुबलक शेंगा लागतात. आता शेंगाचं प्रमाण जर बघितलं आपण ना तर आपल्याकडल्या ह्याला पहा तुम्ही, अगदी बुडापासून शेंगा आहे. आपल्याकडे जे सोयाबीन येतं एक तर 2 जी फाटे असतात त्याच्यामधली जी कांडी असते, अंतर असतं ती जास्त असतं. ह्याच्यामध्ये अंतर जास्त राहत नाही, उगाच ते लांबतं, उंच जातं. आपल्या मांडीला, कमरेला सोयाबीन येतं. परंतु शेंगाचं प्रमाण बघितलं तर फार कमी असतं, नगण्य असतं. त्या तुलनेमध्ये ह्या झाडाचं वैशिष्ट्य वेगळंच आहे. ह्याच्या रोमध्ये अंतर कमी असतं आणि अगदी बुडापासून शेंड्यापर्यंत शेंग लागत असते. त्याच्यामुळं शेंगाचं प्रमाण जास्त होतं आणि म्हणूनच उत्पादनसुद्धा जास्त मिळत असते. आता सरासरी ह्याच्यामध्ये लोक सांगतात 500, 700, 800 काही शेंगा ते आहे, परंतु सरासरी जर बघितलं आपण तर 250 पासून 300पर्यंत या झाडाला शेंगा लागत असतात. आणि मग प्रत्येक झाडाला काय शेंग लागत नसते. म्हणजे 250 शेंग लागेल तर प्रत्येक झाडाला 250 आहे अशातला भाग नाही. आता आपण स्क्रीनवर जी झाड बघतोय ना त्याचा शेंडा थोडासा सुकलेला आहे, म्हणजे याला खोडमाशी खोडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर ते होऊ नये म्हणून पहिल्याच फवारणीमध्ये आपण ते औषध टाकायचं. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण ते करायचं असतं. आता मुळामध्ये हे खोड अळीला प्रतिकार करणारी जात आहे, पण शेवटी निसर्ग आहे, रोग आहे, त्याला एखाद्या वेळा तो बळी पडूही शकतो. म्हणजे सोयाबीनच्या इतर जातीच्या तुलनेमध्ये ह्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती आहे, म्हणून खोड पडणारच नाही असा काय टॉपिक नसतो. तर त्या संदर्भामध्ये जे काही आपल्याला सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे ती बाळगली पाहिजे. आपण आता झाड कोणता पाहिजे आपल्याला शेंगा मोजायचे, पाहू आपण की नेमक्या शेंगा किती निघतात. तर आम्ही ह्या शेंगा बघितल्या तर सरासरी एक 200 शेंगाचं प्रमाण आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्या 250च्या आसपासच्या शेंगा आहेत. तर
$950 पासून 300पर्यंत या झाडाला शेंगाचं प्रमाण आहे. सरासरी 200 जरी शेंगा पकडल्या तर 18 ते 20 क्विंटलचं सोयाबीनचं उत्पादन तुम्हाला भेटायला बघा हसत खेळत मिळतं. 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळणं म्हणजे काही जादूची कांडी फिरवायचा काही विषय नव्हता. इतक्या शेंगा एका जर झाडाला असतील, आपण स्क्रीनवर जी शेंगा बघतो ना, इतक्या शेंगा निघण्यासाठी आपल्याला किमान 4 तरी झाडं आपली सोयाबीनची सध्याची 4 झाडं एका जागी आणावं लागतील. 4-5 झाडाची शेंगा एका जागी खेळायच्या तेवढ्या येतील. हे आपण सरासरी जे मॅक्झिमम शेंग देणारं झाड आहे ती शेंग मोजली नाही आपण. हे मॅक्झिममची मोठ्यानंतर आणखी लाईन वाढतील. एक सरासरी आपण काढलं तर हे असं शेंगाचं प्रमाण असतं. आता ह्याची जी शिफारस केलेली आहे विद्यापीठानं, ती 90 ते 95 दिवसामध्ये हा वाण काढायला येतो. आता समोर जो तुम्हाला प्लॉट दिसतोय, हा प्लॉट काढायला आलाय पुढल्या 8-10 दिवसामध्ये तो प्लॉट आपल्याला हाताला लागेल. आता सध्या थोडंसं कांडी हिरवी आहे, पानं थोडीशी हिरवी आहेत, पिवळे पडलेत काही पानं, आणि तो पुढल्या 10-12 दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये तो रानाच्या बाहेर निघेल. तर अशा पद्धतीनं आपण जर एक नियोजनबद्ध सोयाबीनचं एक व्यवस्थापन केलं अगदी रान बांधणीपासून काढणीपर्यंत, तर विशेष सांगतो तुम्हाला, ह्याला जे आपली मिशन असते सोयाबीननं काढायची, त्या सोयाबीननं काढायच्या मिशननं सुद्धा ह्याला काढता येतं. कारण हे आडवं पडत नाही, कमजोर, त्याचं धाटसुद्धा कमजोर असत नाही. इतर सोयाबीनच्या तुलनेनं ह्याचं धाटसुद्धा मजबूत असतं. त्यामुळं आडवं न पडल्यामुळं मिशनसुद्धा आपल्याला एक काढता येऊ शकतं. आता आपण आपल्या सोयीनुसार ती काढून घेऊ शकतो. आपापल्या पद्धती अगदी बोडापत असल्यामुळे बरेचसे शेतकरी रोजगारी लावून गुत्ती देऊन काढतात. तर अशा पद्धतीनं आपणाला सोयाबीनचं उत्पादन 18 ते 20 क्विंटलपर्यंत घेता येऊ शकतं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व सोयाबीनचे जे काही संकलेमधले अनेक व्हिडिओ आपल्यासमोर येणार आहेत, वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव पण आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे, जे प्रत्यक्षामध्ये यांनी फुलसंगमची लागवड केली आहे ते पण आपल्यापर्यंत येईल. काही शासनाच्या योजना असतात, शेती संदर्भातली विशेष माहिती ह्या चॅनलवरती नेहमी येत राहते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.